घाबरट कसा आहेस रे तू? एक मुलगी तुला आवडते आणि तुला तिला हे सांगता येत नाही. घाबरट कुठचा? ए, मी कोणालाही घाबरत नाही. हो, आणि हे तू स्वतःला सांगतोयस की मला? बाहेर तू मारामारी करतोस, हिरोगिरी करतोस, आणि एक मुलगी समोर आली की असं वागतोस. फट्टू. प्रेमात आहेस ना तिच्या? अरे मग हो तर हो म्हण ना, घाबरतोस कशाला? मी सांगितलं ना मी कोणालाही घाबरत नाही. मग अमूल्याला सांगत का नाहीस तू तिच्या प्रेमात असते? हे बघ, आता ती लिपस्टिक वाली मुलगी आणि बाकी सगळ्या मुली सोडून दे. जा आजीकडे आणि सांग तिला की माझी गर्लफ्रेंड आहे. अरे या सगळ्यातून बाहेर पडशील तू. अरे पण बाहेर पडायचंय का नाही? नाही नाही, तुझं ना मिसअंडरस्टँडिंग झालं. अच्छा, हे तू मला सांगतोस? तुला माहिती ना रे मी कोण आहे? मी तुझं मन आहे, आणि तुझं मन तुला सांगतं की तुझं अमूल्यावर प्रेम आहे. आता मला सांग, एक मुलगा तिला बघायला आला तर तू अपसेट होतोस. एक मुलगा तिला बाईकवर सोडायला आला तर तू नवीन बाईक घेऊन द्यायचा विचार करतोस. आता ही प्रेमाची लक्षणं नाही तर काय? नकळत प्रेमात पडलायस तू अमूल्याच्या. एक्सेप्ट कर, नाहीतर मग आयुष्यभर रिग्रेट करशील. ए नाही नाही, मी आणि प्रेमात इम्पॉसिबल. मी प्रेमात पडूच शकत नाही. अरे अमोलचं तसं झालं तेव्हापासून मी ठरवलंय की मी प्रेमात पडणार नाही. आणि मी अमरतेला सुद्धा हेच सांगितलं होतं. काय ना, तुझ्या दम नाहीये, तू नाही सांगू शकत. आणि मिस्टर वेदांत वानखेडे, माणूस जगाशी खोटं बोलू शकतो पण स्वतःशी नाही. हात जोडून विनंती करतो, पण प्लीज हे लग्न थांबवा. माझं लग्न ठरलं. म्हणजे त्याच्याबद्दल म्हणतोय मी. कोण होता तो? हा माणूस असा काय? कधी कधी वाटतं आपण ह्याला खूप व्यवस्थित ओळखतो, आणि कधी कधी असा वागतो की वाटतं हा माणूस ओळखीचाच नाही, अनोळखी एकदम. अनप्रेडिक्टेबलच आहे वेदांत. कधी एकदम हुशार समंजस वाटतो, आणि कधी कधी खूपच कुचकट वागतो. आता माझा मित्र मला बाईकवर सोडायला आला तर ह्याला काय झालं होतं चिडायला? चिडला होता की पॉसेसिव्ह झाला होता? पण पॉसेसिव्ह व्हायला तो काय माझ्या प्रेमात पडलाय का? आता कसं सांगू याला? असं वागू नकोस, मला त्रास होतो. पण तो हे असं सगळं ठरवून नसेल वागत. त्याच्याशी ना बोलायला हवं. वर वर कठोर वाटत असला तरी आतून हळवा आणि एकटा येतो. कोणासमोर मन मोकळं कळत नाही म्हणून होत असेल काय सगळं? नाही, असं असेल तर मग त्याला ना मदतीची गरज आहे. त्याच्या आयुष्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असायला हवी, ज्याच्या समोर तो मन मोकळेपणाने व्यक्त होईल. अमूल्या, कुछ तो करना पडेगा. कोणतं घालू?
सेट काय थिंक परफेक्ट. वेदांतचा कॉल. हॅलो. गुड मॉर्निंग. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? असो, उगवलाय ते महत्वाचं आहे. बोल, आज सकाळी सकाळी फोन. तू कॉलेजमधून किती वाजता निघणार आहेस? का रे, पुन्हा पार्किंग मध्ये बघायला येणार आहेस का? मला सोडायला कोण येतंय ते? नाही, आज मी घ्यायला येऊ का तुला कॉलेजला? काय? वेदांत, तरी तू 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 बरा आहेस ना? एक तर आज सूर्य खरंच पश्चिमेला उगवलाय किंवा मग मी स्वप्न बघती. हे बघ, मी काय म्हणते, तू कशाला येतोयस मला घ्यायला? तू पार्किंग मध्येच थांब ना. म्हणजे पार्किंग मध्ये थांबून तू बघू शकतोस ना मला सोडायला कोण येतंय ते. उगाच घ्यायला येत नको बसूस. अमूल्या, मला ना तुझ्याशी बोलायचं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, मी ऑफिसला येते ना, मग ऑफिसमध्ये बोलूयात. नाही नाही, ऑफिसमध्ये बोलता नाही येणार. का? ऍक्च्युली ते जरा पर्सनल आहे ना, म्हणून. ठीक आहे, मग आपण ऑफिस नंतर भेटूयात. अगं का? मी तुला घ्यायला आलो तर चालणार नाही का? नाही चालणार. अरे आज कॉलेजच नाहीये. माझे सगळे लेक्चर्स कॅन्सल झालेत, सो मीच आज ऑफिसला लवकर येईन. ओ ठीक आहे, ओके, बाय. आता बघ तू मी काय करतो ते. गुड मॉर्निंग आजी. सुप्रभात. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. अरे वा, ऑफिसला जायला एकदम तयार. येस. दादा, तू नक्की ऑफिसलाच जातोयस ना? की ऑफकोर्स ऑफिसलाच जातोय. असं का विचारतोयस? काय नाही, मस्त दिसतोयस आज. थँक्स. बाकी विक्रांत, वेदांची स्वारी आज एकदम खुशीत आहे ना, नाही का? ते तुम्ही मुलं काय म्हणतात, हा, डेट वर चाललंयस का रे? आजी, आजची अगं सकाळी सकाळी कसली डेट? अरे कसली काय, ब्रेकफास्ट डेट. ओ काय रे वेदांत, खरं सांग, गर्लफ्रेंडला भेटायला चाललंयस ना? हा, आजी तू. वेदांत, तुझी गर्लफ्रेंड आहे? बोलला नाहीस तू? नाही आई, असं काही नाहीये. मग आई काय म्हणते? आजी तू काय पण. अगं बरं, चला, मी आजपासून एक नवीन सुरुवात करतोय, सो मला आशीर्वाद द्या. आजी. यशस्वी भव. थँक्यू. आई. देव तुला सुबुद्धी देवो. दादा ये काय करतोय? ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं ऐक ना,
मी आज जरा लवकर निघेन ऑफिसमधून, एक काम आहे. पण उद्यापासून मी पूर्ण वेळ काम करणार आहे, डोंट वरी. ओके. आणि मी काय म्हणतो, आजी म्हणाली ते खरं आहे का? म्हणजे खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे का? असेल तर सांग ना. आम्ही आज एकत्र जातोय. बाय. अरे ऐक ना. सर इथे. सर आज काही स्पेशल आहे का? का? नाही, एकदम तुम्ही छान तयार होऊन आलायत म्हणून म्हटलं आज काही स्पेशल आहे का? नाही म्हणजे स्पेशल असण्याची काही गरज असते का नेहमी? नाही का? अमूल्य आले? हो आलेत ना अमूल्य मॅडम. पाठव. ते फाईल. कम इन. हाय. तुझं काय इथे? माझं? सर पण तुम्हीच मला बोलवलंत ना. म्हणजे विजयने मला सांगितलं. हो हो, बस ना. काय झालं सर? काय झालं? ते म्हणजे तुझा मित्र तुला सोडायला आला होता तेव्हा जे मी वागलो. मित्र म्हणजे तो माझ्या वर्गात शिकतो. तशी आमची नीटची ओळख सुद्धा नाही. ते तर त्या दिवशी माझी स्कूटर बंद पडली, पाऊस येत होता, रिक्षाही मिळत नव्हती, म्हणून मग तो मला सोडायला आला. हो तेच ते. पण त्याच्यावर माझी रिॲक्शन जरा चुकीची आली आणि सर म्हणजे सकाळी तुम्ही मला फोनवर म्हणालात की तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, ते हेच आहे का? हो. हे नाहीये. नाही, ते वेगळं आहे. मग बोला ना. मी फोन आपलं फोनवर बोलणं झालंय. मला जे बोलायचंय ते आपण ऑफिसमध्ये बोलू शकत नाही. आपण ऑफिस नंतर बाहेर कुठेतरी भेटून बोललो तर चालेल? चालेल. पण मग आता तुम्ही इथे मला कशाला बोलावलं? म्हणजे काही काम आहे का सर? नाही, काही नाही. ठीक आहे मग येते मी. बाय द वे सर, आज तुम्ही या ड्रेसमध्ये खूप छान दिसताय. एकदम स्मार्ट वाटताय. ओहो, थँक्यू. काय? काय एवढं खुश होण्यासारखं काय त्यात? कमेन. वहिनी कसा आहे ग तुझा भाऊ? काय झालं? काही नाही. बरं अमूल्या, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय झालं? आजी आमची हात धुवून मागे लागली. अगं आता पण फोन येऊन गेला तिचा. म्हणत होती की वेदांतवर लक्ष ठेवा, स्वारी खूप खुशीत आहे म्हणे.
स्वारी तर आज चांगल्या मूड मध्ये आहेच. पण लक्ष ठेवायला का सांगितलंय? ऍक्च्युली तिला तुझ्यावर डाऊट येतोय. वहिनी अगं तुला माहितीये ना असं काही नाहीये. हो अमूल्या, पण मी काय म्हणते, आजीला शांत करण्यासाठी म्हणून तरी तू हो म्हण ना. नाही 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 वहिनी, तू त्या दिवशी बघितलं ना ह्या विषयावरून तुझा दादा कसा बोलला माझ्याशी. हो अगं माहितीये मला, पण तुला व्यवस्थित माहितीये तुझा दादा पावलोपावली माझा अपमान करत असतो. असं नाहीये ग. हे बघ, आपल्याला माहितीये ना त्याचा स्वभाव कसा आहे. तो चिडतो, रागवतो, खूप मान्य आहे, पण खरंच मनाने वाईट नाहीये अगं तो. आय ऍग्री, पण नाही. हे बघ, एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे. नाही वहिनी, आता तरी मला त्या दिशेला जावंसं वाटत नाहीये. पण का? माहिती नाही, बस नाही नाही. हे बघ आजीचा परत फोन येतोय मला. तिला एक तर चैन पडत नाही तिकडे बसून. मी काय म्हणते अमूल्या, हा फोन तूच उचल ना. अगं नाही वहिनी, नाही प्लीज एकदा बोलून घे तिच्याशी. अगं नाही वहिनी, मी ती मला फोन करते मी कशी बोलू आजींना. तिला सांग ना ते काही. वहिनी नाही, मी चालले. अमूल्या नाही प्लीज एकदा. नाही. हॅलो. बाय अमूल्या मॅम. बाय. हो अमूल्य मॅडम, तुम्ही निघालेत अजून? नाही, मी निघेन आता. तुमचं मेडिकल कॉलेज कसं चाललंय? चांगलं चाललंय. पण मानलं पाहिजे तुम्हाला, नाही म्हणजे MBBS ची तयारी करता करता तुम्ही ऑफिसमध्ये पण काम करताय. छान. विजय, हो त्यात काय एवढं? तुम्हाला सांगू ना, तुम्ही जर पिकनिकला आलात ना तर तुम्हाला पण मस्त ब्रेक मिळेल बघा. नाही, पण माझं पिकनिकला यायचं नक्की नाहीये. म्हणजे आता लेक्चर्स नसतील तरच मला येता येईल. नाही नाही, असं कसं? हे बघा, तुम्ही यायला हवं. तुम्ही जर नाही आला ना तर. हो. अमूल्या, तू एकट्याच अजून? चल मी सोडते तुला. अगं चल. अगं नको वहिनी, म्हणजे तू हो पुढे. ऍक्च्युली मी आणि वेदांत सर बाहेर जातोय. दादा. आद्या बाय. बाय वहिनी. बाय बाय. हो बाय. आद्या मॅडम, तुम्ही पण तेच ऐकलं ना जे मी ऐकलं? हो बहुतेक. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मग डोळे बंद कर आणि तोंडाला पण कुलूप लाव. या बाबतीत कोणालाही काहीही सांगायचं नाहीये. ठीक आहे, येतो मी. हा, वेदांत दादा आणि अमूल्यामध्ये नक्की काहीतरी शिस्त आहे. नक्की काय ते माहित नाही, पण आजीचा अंदाज बरोबर आहे असं वाटतंय. झालं? टाकलंस मला प्रॉब्लेम मध्ये? मी काय केलं? उलट तू मला म्हणालास की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, तर मी वेळ दिला तुला. ग पण तुला आद्याला सांगायची काय गरज होती आपण बाहेर चाललोय ते? का सांगू नये? आणि मी फक्त आद्या वहिनीला एवढंच सांगितलं की आम्ही बाहेर जातो. आता ती मग कशा विषयाला फाटे फोडेल. आजीला पण सांगेल की. आणि आजी काय सांग ना, आजींचं काय? जाऊ दे, तुला नाही समजणार. नाही, मग समजावं मला. बरं मला सांग, विषयाला फाटे का फुटतील? हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास, माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास. मग आपण साधं बोलायला कुठेतरी बाहेर जात असू, मग त्यात एवढा प्रॉब्लेम का बाबा? प्रॉब्लेम ना तुझ्यात आहे. माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या घरचे तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील म्हणजे तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल ना. मूल्य, तुला भांडायचंय का? तुला भांडायचंय का? ऍक्च्युली मी विषय काढला ना, तिथेच माझी चूक झाली. एक मिनिट, काय म्हणालास तू? तुझी चूक झाली म्हणजे तू ऍक्सेप्ट करतोस.
चल पटकन मला सॉरी म्हण. अगं अरे काय म्हण ना सॉरी. सोड, मी पण तुला काय करायला सांगते. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, पण तू कुणाला सॉरी म्हणशील. तुझे टोमणे मारून झाले असतील तर जाऊया कुठेतरी कुठे? कॅफेमध्ये. नाईस आयडिया. चल.